मी भारती. तर मी आलेली आहे शेतामध्ये. तर शेतामध्ये मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे झाड कशाचं आहे ओळखा. तर तुम्हाला मी पुन्हा दाखवते. हे झाडं भरपूर प्रमाणात बी निघेल. 3च झाडं लावलेली होती आणि हे पण पालकाचीच झाडं आहेत. यांना पण खूप बी असं आलेलं आहे. तर आता आपण लसूण उपटणार आहोत. लसूण बघा कसा गळला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मी आता बराच तूट निघतो आहे. यावर्षी लसूण एवढा खास नाही आलेला, तर लसणाला तूट पण खूप निघतो आहे. तर शेती आहे, शेतीमध्ये कधी कमी जास्त कमाई ही होत असते आणि तरीही चांगल्या प्रमाणात गळलेला आहे लसूण. आणि हे आहे लसणामध्येच लावलेलं एक मसाल्याचं झाड. म्हणजे आपण हरभरा डाळीमध्ये याचं बी वापरतो. म्हणजे हरभरा डाळीचे जे पदार्थ करतो त्याच्यात हे बी बियाणं वापरलं जातं. लसूण असा गळालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी लसूण उपटून घेत आहे. जेमतेम माझा व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नसल्यामुळे मला एकटीलाच व्हिडिओ काढावा लागतो आणि त्यामुळे थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित दाखवला जात नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि शेतातील वातावरण बघा किती छान असं आहे आणि हे सुंदर असं झाड मला खूपच आवडतं. मी दररोज या झाडाला पाहण्यासाठी शेतात जात असते. आणि आता लसूण आपला काढून झालेला आहे, तर मी माझ्या डोक्याला जो स्कार्फ होता त्यामध्येच मी असा लसूण भरून आणि घराकडे वाहून घेतला आहे. कारण 2-3 वेळा मी लसूण वाहिला, तीन वेळा लसूण वाहून घेतला. लसूण वाहून घेतल्यानंतर लसणाच्या मी जुड्या बांधून घेत आहे, बघू शकता तुम्ही. तर मी आता तुम्हाला जुड्या पण बांधून दाखवणार आहे. अशा पद्धतीने सर्व लसणाच्या जुड्या बांधून घेतल्या आणि आज आपण बनवणार आहोत तांदळाचे मसाला पापड. तर बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ. तांदूळ पापड रेसिपी मी जेवढी सांगता आली तेवढी ह्या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी एक जाड बुडाचं पातेलं मी बूड घेऊन घेतलं, मातीचं बूड लावून, आणि त्यात मी 1.5 पातेलं पाणी घालून घेतलं. एक छोट्या पातेल्याने झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे. तोपर्यंत आपण साहित्य घेऊन घेणार आहोत. जोपर्यंत आपलं पाण्याला उकळी येते तोपर्यंत जे पातेलं भरून मी 1.5 पातेलं पाणी टाकलं आहे तेच पातेलं भरून मी पीठ घेतलं आहे. आणि साहित्य घेते 3 चमचे जिरे बारीक कुटून घेतलेलं, ओवा घेतले आहेत 3 चमचे, आणि तीळ पण घेतले मी 3 चमचे, सोडाखार घेतलेला आहे 1/2 चमचा, पापडखार घेतला आहे मी 2 चमचे, आणि मसाला घेतला आहे. जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये मी घातलं आहे हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. तुम्ही तिखट कमी जास्तही करू शकता. मी लसूणही घातलेला आहे आणि खूप छान असे चवीला पापड तयार झालेले आहेत हे माझे. आणि पाण्याला उकळी आलेली आहे. सर्व साहित्य जिन्नस टाकून घेतल्यानंतर उकळी आल्यानंतर पीठ टाकून दिलं आणि अर्धा तास पूर्णपणे हे शिजवून घेतलेलं आहे चुलीवरतीच. अर्धा तास शिजल्यानंतर आपले खिचीला पाणी कमी जास्त लागेल किंवा नाही यासाठी आपण थोडंफार पाणी हे एक छोटं पातेलं भरून गरम करून ठेवलेलंच आहे. आणि आता आम्ही खिची घेरून घेणार आहोत. आणि सर्व खिची आम्ही घेरून घेतली व्यवस्थित अशी गोट्याच्या साह्याने. दुसरी खिची लगेच आम्ही ठेवलेली आहे. जे आज पापड करायचं, सकाळी सुट्टी होती रविवारची आणि म्हणून मी सकाळी लसूण काढून घेतला आणि दुपारून पापड करणार होते. तर अशा पद्धतीने सर्व पीठ आम्ही प्लास्टिक बॅगमध्ये काढून घेतलेलं आहे आणि खूप छान असं पीठ तयार झालेलं होतं तांदळाचं. खिची तयार झालेली होती आणि हे पापडही खूप छान असे चवीला तयार झालेले होते. बराच मोठा असा गोळा तयार झालेला आहे, बघू शकता. खिचीचा 1.5 किलो तांदळाच्या पिठाची ही खिची होती. आणि आता आम्ही याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून प्लास्टिक पेपर ठेवून मशीनमध्ये दाबून घेणार आहोत. अशा पद्धतीने खाली आणि वरती 2 असे कागद घ्यायचे आणि मशीनमध्ये प्रेस करून प्लास्टिक कागदाच्या साह्याने पापड दाबून घेतलेले आहे. तुम्ही लाटूनही घेऊ शकता प्लास्टिक कागदाच्या साह्याने. अशा पद्धतीने आम्ही बरेचसे जेमतेम काही पापड लाटून घेतले आणि
प्रेस करून घेतलेले आहेत, सर्व दाबून घेतलेले आहेत आणि 2 दिवस कडकडीत उन्हात हे पापड आपण वाळून घ्यायचे आहेत. थोड्या वेळ मुलीच धावत होती माझी आणि तिला थोड्या वेळ आम्ही मळून गोळा बाजूला काढून घेतो. लाट्या तयार नव्हत्या त्यामुळेच ती थोडी थांबलेली होती. आता लाट्या आम्ही तयार करून घेतोय. काही गोळा बाजूला काढून आणि लाट्या तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण पापड दाबून घेणार आहोत. दाबल्यानंतर सर्व पापड मी बाहेर खाटेवरती उन्हात वाळूत घालून दिलेले आहेत. हा पापड माझा मोडला आहे तर नवीनही आपल्याला करता येतो. मशीनवर पटापट असे पापड तयार होतात प्रेस मशीनने आणि जास्त प्रमाणात क्वांटिटी असल्यामुळे लाटायला वेळ जास्त अधिक लागतो, म्हणून आम्ही मशीननेच पापड तयार करून घेत असतो. अशा पद्धतीने बरीच मोठी अशी कागदांची पापडांची गड्डी झालेली आहे आणि साडीवरती मी पापड वाळत घालून दिलेले आहेत. आणि माझा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्येही नवीन एक रेसिपी नक्कीच असेल. असे सर्व पापड आम्ही उन्हात वाळत घालून दिलेले आहेत. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.